आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात समाविष्ट केल्याने विकास सर्वसमावेशक झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। त्या आज दिल्लीत आदि कर्मयोगी अभियानाच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या। देणं हा आदिवासी समाजाचा स्थायी भाव असून त्यांच्या परंपरा विकासालाही निसर्गाशी जोडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। गेल्या दशकभरात आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे। या समुदाय आणि संस्कृतीवर लक्ष केंद्रित केलं गेलं याबद्दल आनंद वाटतो, असं त्या म्हणाल्या। स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांनी आदिवासींच्या विकासाचा विचार करायला हवा होता, असं मतही त्यांनी व्यक्त केलं। आदिवासी समुदायासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। याआधी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुआल ओराम यांनी महत्त्वाकांक्षी आदि कर्मयोगी अभियानाचा प्रारंभ केला। देशभरातल्या 1 लाख आदिवासी खेड्यापाड्यात परिवर्तन घडवून आणू शकतील अशा 20 लाख प्रशिक्षित कार्यकर्त्यांना घडवणं हे अभियानाचं ध्येय असल्याचं ओराम यावेळी म्हणाले। आदिवासी विकासाकरता शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि पोषण, उपजीविका आणि उद्योजकता तसंच पायाभूत सुविधा विकासावर या परिषदेत लक्ष केंद्रित केलं आहे। आदिवासी राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनीही परिषदेला संबोधित केलं। या संमेलनात वर्ष 2030 मध्ये आदर्श आदिवासी गाव कसं असावं याचा दृष्टिकोन मांडला जात असून त्यासाठीच्या संकल्पनांपासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या उपाययोजना मांडल्या जात आहेत।